नाशिक शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नांवर आम आदमी पार्टीने आक्रमक भूमिका घेत महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर थाळी बजाव आंदोलन केले। यावेळी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। महानगरपालिकेसमोर झालेल्या आंदोलनात शहरातील वाढत्या खड्ड्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। आंदोलकांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि महापालिका आयुक्त यांच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली। शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून खड्ड्यांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा अशी मागणी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केली। नाशिकमध्ये पडलेल्या खड्ड्यांविरोधात तुम्ही देखील आक्रमक झालाय। महानगरपालिकेसमोर आंदोलन करतात, काय मागणी आहे? आम आदमी पार्टी नेहमीच रस्त्यावर उतरत आली आहे, पण आता नाशिककर हा हैराण परेशान झालेला आहे। आम्ही एक राजकारणी म्हणून नाही, पण आम्ही एक नाशिककरून रस्त्यावर उतरलेलो आहे। तुम्ही बघितलं असेल की मागच्या दिवसात काही 5 मोठी झाल्या नाशिकमध्ये, आणि यांनी मदत म्हणून त्यांना काय डिक्लेअर केलं तर 10 लाख रुपये केले। यांनी जेव्हा इलेक्शन येतात या मंत्र्यांना तिकीट वाटपासाठी, तिकीट देण्यासाठी 2-2 कोटीच्या गाड्या यांच्या घरी पोहोचवतात। तर यांना ज्यांच्या घरी मोठी झाले आहेत त्या 10 लाखात तिथे काय करणार आहे, त्यांचं कसं भागणार आहे? त्यांच्या मागे 4-5 परिवारातील माणसं असतात। घरचा कमवता माणूस गेला ते कुठून 10 लाखात 50,000 रुपये तर घरचा एक खर्च आहे महिन्याचा, म्हणजे हे काय भत्ता देता आहे का त्यांना? आमची ही मागणी आहे की आम्हाला हे आयुक्तच नको, आम्हाला हा कुंभमेळा मंत्री पण नको। यांनी 35,000 कोटी जो निधी आलाय त्याचा काय वल्हेवाट लावली आहे तेच कळत नाहीये। टक्केवाऱ्यांनी टेंडर देतात आणि असे रस्ते बनवतात की खड्डे बुजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी खड्डे परत तिथं तयार होतात। असा एकदम ढसाळ काम चालू आहे, ढसाळ प्रशासन आहे आणि प्रशासन बैराग आलेलं आहे। तर आम्ही विचार केला की यांचे शेड जे होते त्यांनी थाळ्या वाजवून कोरोना व्हायरस पळवायचा प्रयत्न केला होता, तर आम्ही या प्रशासनाला जे आतमध्ये व्हायरस बसलेले नगरपालिकेमध्ये त्यांना या थाळ्या वाजवून इथून हुसकून लावायचा आमचा तो प्लॅन झालेला आहे, आणि त्याचमुळे आम्ही हे थाळी आंदोलन करत आहोत। नाशिक महानगरपालिकेच्या बाहेर आज आम आदमी पार्टीतर्फे थालीबजाव आंदोलन करण्यात येत आहे। थालीबजाव आंदोलन खास याच्यासाठी करण्यात येतं की हे जे मध्ये बसले प्रशासक आहे, जे अधिकारी वर्ग आहे, हे झोपलेले निद्रावस्थेमध्ये 5 लोक मृत्युमुखी पडले, त्यांचा खून केल्यानंतर सुद्धा यांना जाग येऊन राहिली आहे। आम्ही यांच्यावरती सगळा आरोप लावतोय की यांनी 5 नागरिकांचा खून केलेला खून आणि शेकडो लोकांचा यांनी अपघातामध्ये यांचा हत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या सगळ्या लोकांना भरपाई देण्यात यावी। आम आदमी पार्टी करतो आम्ही त्यांच्या मागणी करतोय की मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या घरच्यांना कमीत कमी 1 कोटी रुपयाचा निधी देण्यात यावा। 5-10 लाख रुपयांमध्ये काही होत नाही। आज 5-10 लाख रुपयामध्ये त्यांचं शिक्षण सुद्धा होत नाहीये। त्या लोकांचं आयुष्य कसं जाणार आहे? जर तुम्हाला त्यांना भरपाई द्यायची तर हे काही चितूर फुटूर देऊ नका, द्यायचं तर नीट निधी द्या, अन्यथा तुम्ही खुर्च्या खाली करा। 40,000 कोटी रुपये आलेले, त्याच्यातून 2-5 कोटी रुपये मृत्युमुखी पडलेल्या लोकांना गेले नाही, तुम्हाला काही निधी थांबणार नाही, तुमचा विकास काही थांबणार नाही, आणि विकास पण तुम्ही खूप चांगला केलेला नाहीये। तुम्ही नाशिकमध्ये सबस्टेशन फेल ठरलेले फेल, त्याच्यामुळे तुम्ही नाशिकच्या खुर्च्या खाली करा। नाशिकच्या आमदारांनी पण काय केले नाही, महापौरांनी पण काय केले, आणि जे नगरसेवक आहे ते तर काहीच कामाचे नाहीये, कारण की ते सगळे पिट्टू आहे कोणाचे, आयात केलेल्या मंत्र्यांचे। तर नाशिक महानगरपालिका खाली करा, नाहीतर लोकांना सेवा द्या। प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, नाशिक।